आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे संरक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्राने तू मला विडेशील. प्रार्थना करूया. परमेश्वरा दयाळू, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या अति पवित्र धरून आम्हाला मान सन्मान आणि गौरव देतो देवा. इथपर्यंत या जिवंताच्या भूमीवर तुझ्या गौरवार्थ तू आमचा सांभाळ करीत आलेला आहेस. सर्व भयापासून, वाईटापासून, विकारापासून, रोगापासून आम्हाला तू सुरक्षित ठेवतोस. लागणारं आरोग्य देतोस. आमच्या सर्व गरजा पूर्ण आमची उत्तम काळजी तू घेतोस. या सर्व तुझ्या दयेबद्दल, चांगुलपणाबद्दल, तुझ्या सर्व उपकाराबद्दल आम्ही लेकरं मनोभावे तुझे आभार मानतो. तुझे उपकार स्तुती करतो. तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो दयाळू गुरुदेव बापा. आज या उपवास समयामध्ये तू आम्हा सर्व लेकरांना घेऊन आलेला आहेस की खरोखर आम्ही या उपवास समयामध्ये अधिक प्रार्थना कराव्या. स्वतःचं परीक्षण आम्ही करावं. आत्मपरीक्षण आम्ही करावं. परमेश्वराला ज्या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत त्या आम्ही सर्व सोडून द्याव्या. परमेश्वर देवाने दिली एक उत्तम संधी आहे. त्या संधीचा आम्ही लेकरांनी लाभ घ्यावा आणि तुझं सामर्थ्य याद्वारे प्राप्त करून घ्यावं. मुंदय आमच्या आध्यात्मिक जीवनाकरता जी योजना तू लावून दिलेली आहे प्रभू देव बापा, त्याचा आम्ही लाभ घ्यावा. आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं. तुला न आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा आम्ही त्याग करावा. मनोभावे त्याबद्दल भग्न हृदयाने पश्चाताप करावा. अश्रुहळून एकांतात जाऊन त्या परमेश्वराकडे आम्ही आमचं मन मोकळं करावं. तो सर्वदा दया करणार आहे. अनुग्रह करणारा तो आमचा जिवंत देव आहे. त्याजवळच तोच आम्हाला क्षमा देखील करणार आहे. देव आम्हाला ही संधी देतो. या संधीचा आम्ही सर्व लेकरांनी लाभ घ्यावा असा आशीर्वाद आम्हाला तू देश करा. मनाची भक्ती तुझ्या गौरवात तू आशीर्वादाची कर प्रभू देव बाबा. तुझ्या वचनाद्वारे आम्हाला जे मार्गदर्शन तू करणार आहे ते समजण्यास तुझा आत्मा आम्हा प्रत्येकाला तू दे आणि त्यानुसार आम्ही तुझ्याकडे विश्वासानं दृष्टिकोन करून पाहून तुझंच गौरव करावा असा आशीर्वाद आम्हाला तू देश करा. ते जमलेल्या प्रत्येक तुझ्या दासावर तुझी कृपा दृष्टी असू देश करा. सर्वांना तुझा आशीर्वाद लाभू दे. आज या डे निमित्त, राखीच्या बुधवार निमित्त लेट समायला सुरुवात होत आहे. अनेक ठिकाणी भक्ती आराधना चालू आहे. त्या सर्व तुझ्या दैनिक कृपेने तू आशीर्वादाच्या सफळ संपन्न कर. इथं पुढचं तू आपल्या पवित्र हाताने घे. या ठिकाणी जरी आम्ही रिक्त आलेलो आहोत तरी तुझ्या आशीर्वादाने आम्हा प्रत्येकाला तू तृप्त कर आणि येणाऱ्या सप्तकामध्ये तुझी विशेष कृपा आम्हा प्रत्येकाला होती. राहणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावात मागत आहे म्हणतो ईश्वरा. आमेन. परमेश्वराच्या गौरवार्थ आपण गीत गाऊया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 7 हे गाऊया. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला. मर्त्य पतित वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे. प्रभु तव नाम सुवंदित गावे. त्वदित रेसा कोण जयाला. त्वदित रेसा
तव नाम सुवंदित गावे, निशिदिनी करीसी उपकारच तू, निशिदिनी करीसी उपकारच तू, एकामी उपगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे, मज ताराया ख्रिस्त दिलासी, मज ताराया ख्रिस्त दिलासी, तर तुझ मी उमगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे, देसी सदात्मा मजला की मी, देसी सदात्मा मजला की मी, तव मार्गी नडगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे, सदया मज दे दान से की, सदया मज दे दान से की, तव मुख नित्य बघावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. यावेळेस आपण उभे असताना कृष्णांचा मतांगीकार म्हणूया. सर्वसमर्थ देवजी पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि ईश्वर त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, तुम्हारी मर्यादेस पासून जन्माला, ज्याने पंत पिता त्याच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पोरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देवजी पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. म्हणून कृपया खाली बसावं. नेमलेला जो शास्त्रभाग आहे, 8वा रविवार, त्याचं वाचन होईल. ख्रिस्ती जीवन मार्ग, पश्चातापाची प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वास्तव्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मजपुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजमाने, माझा पापमय काळ म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईन.
आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हास दे. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध पुसून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवेन आणि पापी तुझकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीवा तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करेल. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे तोंड तुझी कीर्ती वर्णेल. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबली तुला प्रिय नाही, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. देवा, पूर्वातली ही सर्व वचने आम्हा करता आशीर्वादाची कर. त्याप्रमाणेच योवेलाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय आणि 12 ते 17 वचन आपण ऐकूया. परमेश्वराची दया. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्या मागे आशीर्वाद घेऊन जाईल की नाही कोण जाणे, असे की जेणेकरून तुम्हास त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल. सियोनात कर्णा वाजवा, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, लोकात जमा, मंडळी शुद्ध करा, वडिलात जमा, मुले व स्तनपान करणारे अर्भके यासही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येऊन देवळी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करीत म्हणत, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर. आपल्या वचनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको. होऊ देशील तर राष्ट्रे त्यांची निर्भस्तना करतील. त्यांचा देव आता कुठे गेला असे राष्ट्राने का म्हणावे. देवापूर्वातील ही वचन आम्हा करता आशीर्वादाची कर. त्याच्या पवित्र नामाला मान, महिमा आणि गौरव इथून पुढे सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा आपण परमेश्वराचं गौरव करूया आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 111 हे गाऊया. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. येशूचे नाम गोड फार दिनाला लागते. ते दुःखे भय आणि वार नाहीचे करीते. ते दुःखे भय आणि वार नाहीचे करीते.
देना मिळे कल्याण येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ गुरु उपाध्य दयावान वराजा तेजा गुरु उपाध्य दयावान वराजा तेजा हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी आता ही तुझी ममता सांगे मी सकळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा येशूचे नाम गोड पाद दीनांना लागते. यावेळेस आपण मदतीच्या प्रार्थना करूया आणि मदतीच्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या विनंत्या परमेश्वराला सादर करूया. प्रार्थना करू. सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या अति पवित्र थोर नामाला देतो दयाळू. तू आमचा प्रेमळ पिता आहे ईश्वर. तू आमचा निर्माण करता आहेस. तू आमचा संरक्षण करता आहेस. तू आम्हाला तुझ्या अद्भुत सामर्थ्यात चालवतोस. आमचं सर्व काही धीरानं तू सहन करतोस कारण तुझी दया सनातन आहे ईश्वर. आज पुन्हा एकदा तुझं गौरव करण्याची संधी आम्हा लेखांना तू देतोस की ज्या कोणाची पात्रता नाही ईश्वर लायकी नाही पण तू तुझा धर्म सदैव दया करणार आहे ईश्वर. म्हणून दया करणार आम्ही लेकर लेन नम्र होऊन तुला साष्टांग दंडवत घालून तुझंच गौरव आम्ही करतो ईश्वर. हृदय बापा तुझ्या दैनिक कृपेने दया घालणार सर्व परिस्थितीमध्ये आम्हा लेखांना तू चालवतोस. सर्व अडीअडचणीत तू आम्हाला तुझी कृपा पुरवतोस. सर्व समस्येमध्ये दे बापा ज्यावेळेस आम्ही आमची दुर्बलता लक्षात घेतो आमचा अशक्तपण आम्ही त्याची जाणीव आम्हाला होते. हे ओझं घेऊन ज्यावेळेस ज्या विश्वासानं आम्ही तुझ्याकडे पाहतो दे बापा त्यावेळेस तू देखील आम्हा करता तुझं दार उघडतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो कारण आम्हा मनावर तुझी बिलकुल प्रीती आहे ईश्वर. आज विशेष म्हणून आम्ही प्रार्थना करतो गुरुदेव बाप्पा या मुळे तुझा आशीर्वाद असू दे. तिला तुझ्या अद्भुत सामर्थ्य चालव ईश्वर. आज गुरुदेव बाप्पा
कोविड-19 मुळे जी परिस्थिती आहे ती सर्व दयाघना तुला ठाऊक आहे, तरी देखील तुझ्या बरोबर कोणीही काटकसर करत नाही ईश्वर. जो तो ज्या त्या पद्धतीने तुझं गौरव करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या आधुनिक माध्यमाद्वारे तुझ्या वचनाची घोषणा सेवा होत असताना तू सर्वांचं सहाय्य करतो, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू देवापा. अनेकदा या माध्यमातून कार्य होत असताना अनेक प्रकारचे प्रश्न आणि अडचणी निर्माण होतात. सर्व कारभार जो हवा तो तसा होत नाही मनासारखा, परंतु दयाघना सर्व परिस्थिती आम्हा सर्वांना ठाऊक आहे आणि सर्व परिस्थितीत तूच आम्हाला चालवतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट संयमानं धीरानं घ्यावं. परमेश्वराच्या गौरवाला कुठल्याच प्रकारचं अडथळा आम्ही निर्माण करू नये, त्यामध्ये बाध्यता निर्माण करू नये. तर आम्ही त्या सर्व परिस्थितीमध्ये आमच्या मनातलं जे बोध आहे त्या ईश्वराला आम्ही सांगावं. तो परमेश्वर देव मार्गदर्शन करणार आहे. म्हणून आजपर्यंत तू आम्हाला तुझी कृपा पुरवत आलेला आहेस. अडचणीतून देवबापा तू मार्ग काढून तुझ्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला तू करून देतोस. तू आम्हाबरोबर आहेस त्याची खात्री आम्हाला तू करून घेतोस. कारण आम्ही मानव चुकणारे आहोत, अशक्त आहोत, दुर्बळ आहोत, चंचल आहोत. आमचा स्वभाव जो उतावळा आहे ईश्वरा तो त्याचा कल पापाकडेच आहे आणि त्यामुळे समस्या ज्यावेळेस आमच्या जीवनात येतात त्यावेळेस आम्ही देखील निराश हतबल होतो. तो ख्रिस्त त्या वधस्तंभावर निराश हतबल झाला नाही, तर त्याने आपली दृष्टी त्या सर्व समर्थ पवित्र आणि सामर्थ्यशाली आपल्या पित्याकडे लावलेली आहे. तोच आदर्श आम्ही अंगी बाळगावा की आमच्या जीवनातलं सर्व जग घेऊन आम्ही त्या सर्व समर्थ ईश्वराकडेच आमची दृष्टी केंद्रित करावी. तो देवच आम्हाला सर्व समर्थेतून बाहेर काढणार आहे. आज गरु देवापा संपूर्ण जगामध्ये हा याच डे साजरा होत आहे ईश्वर. हा लेनचा समय आहे ईश्वरा. ही तुझी आमच्या आत्मिक जीवनाकरता एक उत्तम संधी आहे की आम्ही देखील या संधीचा लाभ घ्यावा. आम्ही आमच्या स्वतःचं परीक्षण करावं. आम्ही दुर्बळ मानव आहोत, अशक्त आहोत, आम्ही कोणीही पूर्ण नाही, आम्ही अज्ञानी आहोत ईश्वर. आणि म्हणून तुझी दया कृपा करून आमच्यावर विपुल आहे. आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे ईश्वर. कारण तू प्रत्येकाला आपल्या तळ हातावर आमचं चित्र कोरलेलं आहे. आम्ही काय करतो आणि काय नाही या सर्व गोष्टी तुला ठाऊक असतात देवापा. तुझ्यापासून कुठलीही गोष्ट लपू शकत नाही. आणि म्हणून प्रभू देवापा ही संधी आम्हाला तू देतोस की या उपासनाला आजच्या पवित्रवारी राखेचा बुधवार म्हणून प्रारंभ होत असताना एक आव्हान आम्हाला देखील आहे की जे यव्हानाने केलं, जे प्रविष्टस्थानी वारंवार आपल्या उपदेशातून केलं की पश्चाताप करावा, माघारी करा, मजकड व्हा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चातापाची योग्य अशी फळं द्या. आज आम्हाला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की आम्ही अहंकाराने वागतो, परंतु आम्ही अतिशय दुर्बळ मानव आहोत. क्षणात आम्ही भरकटणारे आहोत, भरकणारे आहोत, क्षणात आणि आम्ही मोहाला बळी पडणारे आहोत. म्हणून आम्ही आमचं परीक्षण करावं की त्या पापामुळं आमचा दिव्य आशीर्वाद रोखला जाऊ शकतो. म्हणून आम्ही प्रत्येकाने भरभर ध्याने उपवास प्रार्थना करावी. त्याप्रमाणेच आम्ही स्वतःचं परीक्षण करावं आणि मग त्या ईश्वराकडे जाणं गरजेचं आहे. त्या ईश्वराला आमचं मन मोकळं करणं गरजेचं आहे. तो देव ऐकणार आहे. तो देव पापांची क्षमा करण्यास सदैव तत्पर आहे. कारण तो दयाळू, कृपाळू आणि मंदकृत देव आहे आणि तो दयेचा सागर आहे. क्षमेचा त्याच्याकडे विपुल साठा आहे. तो क्षमा करण्यास सदैव तत्पर आहे. परंतु आमची तयारी सर्वप्रथम असणं गरजेचं आहे. आम्ही अनेकदा विचार करतो की नकारात्मक विचार करतो की नाही मी कसा जाऊ, हे मला क्षमा करेल. परंतु आमच्या पेक्षा आम्ही शास्त्रामध्ये जर पाहिलं तर अनेक देव भक्त देखील ते भरकले, परंतु पुन्हा एक बार देवाकडे वळाले. जे देवाकडे वळाले त्यांचा उद्धार देवाने केला, त्यांचं जीवन देवाने समृद्ध केलं.
आम्हाला देखील देव आमचं जीवन भौतिक आणि आत्मिक जीवन समृद्ध करण्याकरता ही संधी तू देतोस. कोणाचा नाश होणे ही देवाची इच्छा आहे, तर प्रत्येक मानवाचं आत्म्याचं त्राण व्हावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून दयाळू आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर की परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टीचा आम्ही त्याग करावा, निर्णय करावा. त्याचे संबंध जे आमचे त्याचे आहे, ज्यामध्ये जे आडभिंत आहे ते सर्व आडभिंत आम्ही पाडून टाकावे. जे आमच्या कुटुंबाला, लेकरांना, आमच्या हातच्या कार्याला आशीर्वादापासून, समृद्धीपासून वंचित करत आहे, त्या परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही सोडून परत त्याकडे कधी जाऊ नये म्हणून आम्ही प्रत्येकाने पश्चाताप करणं गरजेचं. पश्चाताप जर केला की भद्र हृदय देवाला आवडतं आणि देवाची प्रीतीचा वर्षाव त्या मानवी जीवनात होतो. उधळ्या पुत्राने पश्चाताप केला तर भग्न अवस्थेमध्ये तो आला आणि त्याचा स्वीकार करण्यात आला. त्याला नववस्त्र तारणाची घालण्यात आली. तो देव एवढा दयाळू, कृपाळू आणि मंदकृप होते. आणि म्हणून आम्ही देखील पश्चाताप करावा, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टीचा आम्ही त्याग करावा असा आशीर्वाद आम्हा प्रत्येक केंद्रात देश. देवा आमचे म्हणते जे वडील लोक आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करतो, त्या प्रत्येकाला लागणारा आरोग्य दे, तुझी मनशांती तू देश. शारीरिक दुर्बलतेमुळे ते घरामध्ये आहेत ईश्वरा, अनेक बंधनं देखील आम्हाला कोविड-19 मुळे आहेत, त्याचं आम्ही पालन करत असताना अनेक अडचणी येतात, त्या सर्व तू दूर करशील आमचा परिपूर्ण विश्वास आहे. संपूर्ण जगामध्ये या महामारीने वेढलेले आहे ईश्वरा, संपूर्ण जगामध्ये लाखो कोट्यवधी पेशंट आहेत. आम्ही प्रार्थना करतो गुरुदेव बाप्पा की ही सर्व महामारी तू या जगातून काढून टाक. जे सर्व त्यावर औषध उपचार शोधत आहे ती लस तू आशीर्वादाची कर, तिचा परिणाम उत्तम रीतीने निघू दे अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आणि या जगातून हे सर्व विकार तू काढून टाकू शकतो. त्याप्रमाणे आम्ही आमच्या देशाकरता प्रार्थना करतो. देशाची पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, या देशाचा कारभार पाण्यात लागणारं सामर्थ्य, ज्ञान सर्वदा त्यांना तू करू. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू देवा त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांचं कार्य कोविड-19 मध्ये ज्या ज्या त्यांनी उपाययोजना केल्या, त्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या हाताखाली राहणारे सर्व जे कर्मचारी आहेत त्या सर्वांनी देखील हातभार लावला. डॉक्टर साहेब, नर्सेस आहेत, पोलीस दल आहे, सेवक वर्ग आहे, सफाई कामगार आहेत, या सर्वांनी मनोभावे कार्य केलं आणि या आजारावर नियंत्रण देखील आणलं होतं. पुन्हा एक वार या आजाराने मुस्लिम आलेले आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो की या महाराष्ट्रातून देखील आमच्या देशातून हा आजार काढून टाक. सर्व प्रयत्न, सर्व लस आशीर्वादची यशाची कर. प्रभू देवा आम्ही या 40 दिवसाच्या समयामध्ये ज्या योजना केलेल्या आहेत, कौटुंबिक प्रार्थना त्याचं नियोजन आहे, पाम संडे आहे, मोदी गुरुवार आहे, पवित्र सप्ताह आहे, गुड फ्रायडे, ईस्टर देखील आहे ईश्वरा. या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या पवित्र चरणाशी त्याचं नियोजन समर्पित करतो. यामध्ये तू सहाय्य कर, पुढाकार घे आणि सर्व नियोजन कौटुंबिक प्रार्थना देखील आशीर्वादाचे कराव्यास अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आणि या कार्यामध्ये ज्यांना ज्यांना पवित्र आत्म्याद्वारे इच्छा होईल त्यांनी देखील सहभाग द्यावा आणि तुझं गौरव करावं असा आशीर्वाद प्रत्येकाला तू दे ईश्वरा. बिहारचे कॉन्फरन्स सन्माननीय बिशप साहेब, स्वर्ग पालखी वर्ग, डिकनेसेस, मिशनरी, सेवक वर्ग या सर्व तुझा आशीर्वाद असतो. त्या सर्व माध्यमातून तुझं गौरव होत असताना आम्ही प्रार्थना करतो प्रभू देवा सर्वांचं सहाय्य, मदत आणि मार्गदर्शन. आणि अनेक ठिकाणी अनेक प्रकारची अडचणी आहेत. रेव्हरंड कौतिकर यांना देखील प्रभू देवा आरोग्याची गरज आहे, त्यांना तू आरोग्य पुरवावंस अशी तुझ्या चरणी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. त्यांना, त्यांच्या कुटुंबाला आम्ही तुझ्या सामर्थ्याने हातामध्ये सोपवितो. इथून पुढचा तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे ईश्वरा. आम्ही दुर्बळ अशक्त मानव आहोत. आमच्या हातून कळत नकळत घडलेल्या सर्व अपराधांची, पापांची आम्हाला क्षमा कर आणि पुन्हा एक वार आम्ही त्याकडे कधी जाऊ नये, ती इच्छा कधी प्रगट करू नये असा आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला होते. जे वचन आम्हा करता येणार आहे ते आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद कर. प्रार्थना ऐकली म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो.
तुझ्या पवित्र नामाचं जे घोष करतो, जे लेकर परदेशामध्ये आहे त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद असू दे दे बापा. त्यांनाही तुझ्या अद्भुत सामर्थ्यात तू चालव. त्यांचं सर्व कार्य वास्तव्य तुझ्या अद्भुत सामर्थ्याने आशीर्वादाचं यशाचं, कारण सर्व वाईटापासून त्यांना तू सुरक्षित ठेव. तूच त्यांच्या जीवनाचा उत्तम मेंढपाळ आणि त्यांना काही म्हणतो तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्त त्याच्या गोडाने प्रेरणावाद मागत आहे म्हणता ईश्वरा. आमेन. आज राखीचा बुधवार आहे आणि या राखीच्या बुधवारपासूनच उपास आम्हाला देखील सुरुवात होते. आणि म्हणून यौन पुरुषी वर्तमान आणि यशाचा 58 अध्याय 12 वचन 12-17 वचन, त्याप्रमाणेच योएल संदेशाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय 12-16-17 वचन जे आम्ही ऐकलेले आहे वाचलेले आहे त्यावरून आम्हाला काय बोध होत आहे ते आम्ही पाहूया. त्याप्रमाणेच यौन पुरुषी वर्तमान याचा 2रा अध्याय आणि यौन पहिला अध्याय क्षमा करा आणि 4थं वचन जे आहे क्षमा करा. संदर्भ नाही भेटत, ठीक आहे. परंतु यौन संदेशाला जी देवाने योजना केली होती प्रविष्टाचा मार्ग मोकळा करण्याकरता त्याला पुढे पाठवण्यात आलं आणि यौनाने देखील पश्चातापाचा संदेश दिलेला आहे. पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे ही त्याची घोषणा होती आणि फार परखडपणे तो बोलणारा संदेशचा शेवटचा होता. तो म्हणत आहे की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. यवनाचा हाच प्रचाराचा संदेश होता. आणि मग ते कृषी वर्तमान 4th अध्याय 17 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रवेशस्थानी देखील हाच प्रचार केलेला आहे, हीच घोषणा केलेली आहे किंवा आव्हान देखील दिलेलं आहे की पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना देखील त्याने हीच घोषणा केली आणि वारंवार हे आव्हान तो सर्वदा देखील करत होता. प्रश्न हा उभा राहतो की का? जर आपण विचार कराल उपवास आणि पश्चाताप यांचा काय संबंध आहे? पश्चातापही करा आणि उपवासही धरा यांचा संबंध काय आहे? पश्चाताप आणि उपवास यांचा तेवढाच संबंध राखतो की जेवढा विश्वास आणि कार्य यांचा असतो. विश्वास आहे कार्याने तर काय उपयोग नाही. विश्वासाने जर कार्य केलं तर त्याचं फळ प्राप्त होत असतं. म्हणून पश्चाताप आहे परंतु उपवास नाही, म्हणून त्यांचा संबंध पश्चातापही असावा आणि उपवास देखील असावा. त्यामुळं आमचं मन आमचे विचार एकाग्र होतात की ज्याची गरज आम्हाला आहे त्याकरता आम्ही परमेश्वराकडे याचना देखील करत असतो. आणि पश्चाताप करण्याकरता किंवा आमचं परिवर्तन होण्याकरता जे आम्ही केलेले अगणित पाप आहे, अपराध आहे, आमचे कटू विचार आहेत, एकमेकाविषयीचे द्वेष भावना आहे, हेवा आहे, मत्सर आहे, हे जे आम्ही करतो याबद्दल आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही पश्चाताप करत नाही. आम्ही कधी कधी बोलून जातो रागाच्या भरात आणि मग नंतर जो देवाचा आत्मा तो आम्हाला सतर्क करतो की अरे हे जे बोललो ते चुकीचं आहे, ते संत आहोत.
त्याच वेळेस जर आम्ही त्याबद्दल पश्चाताप केला, क्षमा मागितली, सोडून दिलं, तर पुढील जी परिस्थिती निर्माण होणार ती होऊ शकत नाही. जर आम्ही आमच्या रागाच्या भरात एखाद्याचा अपमान केला तर त्याला वाईट वाटतं. 4 लोकात त्याने माझा अपमान केला, मग त्याच्या मनामध्ये सुडाची भावना होते. परंतु त्या क्षणी आम्हाला जाणीव होते की नाही, आम्ही चुकलो, त्याला अयोग्य बोललो, त्याचा अपमान केला. त्या क्षणी जर आम्ही मनोभावे तिथंच आम्ही क्षमा मागितली तर पुढचं बदल जीवनामध्ये होऊ शकत नाही. म्हणून पश्चाताप करणं, आमच्या सर्व वाईट मार्गाबद्दल, अपराधाबद्दल पश्चाताप करणं आणि पश्चाताप करून ते सर्व सोडून देणं, त्यापासून आम्ही दूर राहणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून योवेल संदेशात याची जी गोष्ट आम्ही वाचली 2 अध्याय 12 वचनामध्ये, त्या ठिकाणी योवेल संदेशाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पश्चातापाचं आव्हान परमेश्वर देवाने इस्रायल राष्ट्राला केलेलं आहे योवेल संदेशाद्वारे की तुम्ही पश्चाताप करा. का पश्चाताप करावा? पुन्हा स्थापने करिता, पुन्हा संजीवन निर्माण करण्याकरता, पुनर्जीवन करण्याकरता. यामध्ये देवाचा स्वार्थ नाही तर देवाची प्रीती आम्हाला आढळून येते. आपल्या लोकांचा नाश होऊ नये, कुठल्याही आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून देव योवेल संदेशाद्वारे इस्रायल लोकांना आव्हान करत आहे की तुम्ही पश्चाताप करा. आणि त्याप्रमाणे योवेलाने ते आव्हान, परमेश्वराचा संदेश आपल्या लोकांसमोर देखील ठेवलेला आहे. आणि तो म्हणत आहे की उपवासाचा एक दिवस नेमा आणि आता तरी परमेश्वराचं वचन ऐका. आम्ही ऐकतो परंतु ते स्वीकारत नाही. प्रवेशस्थानी पेरणी करण्याचा दाखला दिलेला आहे. 4 प्रकारच्या जमिनी आहेत. त्या प्रकारेच आमच्या आंतरिक देखील आम्ही कुठल्या प्रकारात मोडतो ते आमचं परीक्षण करणं गरजेचं आहे की खरोखर देवाचं वचन आमच्या या आध्यात्मिक भूमीरूपी अंतःकरणामध्ये रुजलेलं आहे का, वाढलेलं आहे का, ते फळ देत आहेत का, याचं परीक्षण करणं महत्वाचं आहे. म्हणून तो कळवळाने म्हणतो, पोटतिडकीने म्हणतो की आता तरी परमेश्वराचं वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रमण व शोक करून वळा, कारण पापाचं परिणाम भयंकर आहे. जो संदेश योवेल संदेशाने दिलेला आहे, परमेश्वराकडून आलेला हा संदेश आहे. तो संदेश आज सत्य परिस्थितीमध्ये आमच्या जीवनाला देखील अत्यंत उपयुक्त आहे. आम्ही देखील ज्यावेळेस मनन करतो, शांत बसतो, विचार करतो की आमच्यामुळे किती जण आम्ही दुःख दिलेलं आहे, त्यावेळेस आम्हाला देखील पश्चातापाची जाणीव होईल. म्हणून आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. इथं सर्वशक्तिमान परमेश्वर हा आव्हान, पश्चातापाचं आव्हान करीत आहे. आणि त्याप्रमाणे यशायाचा ग्रंथ त्याचा 58 अध्याय आणि 1 ते 12 वचन तर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी उचित आणि अनुचित असे 2 प्रकारचे उपवास दाखवलेले आहेत. 3 ते 5 वचनामध्ये अनुचित असा उपवास आहे आणि उरलेल्या वचनामध्ये उचित असा उपवास आहे की ज्या उपवासाद्वारे परमेश्वराला आनंद प्राप्त होत असतो. म्हणून आम्ही या वचनानुसार आमचं परीक्षण करणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही लीन, दीन, नम्र असणं गरजेचं आहे. दानिएल खग्रास नदीवर त्यांनी दीन, लीन आणि नम्र तो झाला. त्याने गोंडकाठ नेसलं, राख आपल्या अंगावर उठली. त्याआधी त्यांनी आपलं परीक्षण केलेलं आहे, आपल्या लोकांचं परीक्षण केलेलं आहे, आपल्या राजे लोकांचं, वाडवडिलांचं, सर्व लोकांचं परीक्षण केलंय की आमच्या वाडवडिलांमुळे, आमच्या राजांमुळे, आमच्या याजकवर्गामुळे आज आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत. आमच्या सर्व लोकांनी पाप केलेलं आहे, आम्हाला काळा डाग लागलेला आहे. हे ज्यावेळेस त्यांनी विचार केला, तो नम्र झाला, लीन झाला, तेव्हाच तो देवाच्या सानिध्यात बसलेला आहे. आज आम्ही देखील हे छोटस पाप देवाचा महान आशीर्वाद अडवतो तत्क्षणी, कारण देव अतिशय पवित्र आहे. देव आम्हापासून दूर निघून जातो. आणि म्हणून ज्याप्रमाणे दानिएलाने आपल्या सर्व लोकांचा अभ्यास केला,
आणि त्यांच्यामुळे आज आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत हे जाणीव त्याला झाली. त्या परमेश्वराविरुद्ध, त्याच्या सांगण्याविरुद्ध, त्याच्या संदेशाने दिलेल्या वारंवार दिलेल्या इशाराविरुद्ध ते वागले. म्हणूनच ते गुलामगिरीमध्ये हे सर्व दानियेलला समजलं आणि ते सर्व ओझ घेऊन तो परमेश्वराच्या सानिध्यात बसला आणि परमेश्वर देवाने त्याला त्याचं उत्तर देखील दिलेलं आहे. आम्ही देखील आमचं सर्व ओझ त्याचं परीक्षण करून तेव्हाच आम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेकडे गुढग्यावर यावं. आणि उपवास करताना दुसऱ्या गोष्टी विचार आपली इच्छा यानुसार नव्हे तर परमेश्वराच्या वचनानुसार परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याकरता आम्ही उपवास करावा. आम्हाला काहीतरी प्राप्त होईल या अनुषंगाने उपवासाची इच्छा नसावी, तर परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरता आम्ही उपवास धरणं गरजेचं आहे. इतरांना दुःख होईल, इतरांना त्रास होईल असं वर्तणूक आम्ही कधी करू नये, वागू नये, आचरण करू नये. परंतु जे कठीण अवस्थेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, त्यांचा आम्ही समाचार घेणं गरजेचं आहे. जर आम्ही या दिवसामध्ये वाचावाची करू, तू मामे करू, जर आम्ही वादविवाद करू तर त्यामध्येच आम्ही अडकून पडू. मग आमची प्रार्थना परमेश्वराकडे वर पोहोचणार नाही आणि मग परमेश्वर देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देखील देणार नाही, कारण आमचं अंतःकरणामध्ये हे सर्व प्रकारचे विचार आहेत, एकमेकांबद्दल आमची कुरघोडी आहे. तर देव आमची प्रार्थना ऐकल कसं? यामध्ये गुंतून पडू नका. सर्व ओझ परमेश्वराच्या सामर्थ्याच्या हातामध्ये सोपवा. स्वतः निर्णय करू नका. देवाला निर्णय करण्याची, देवाला मध्यस्थी करण्याची, देवाला हस्तक्षेप करण्याची संधी द्या. देवाकडे येणं गरजेचं आहे. जगामध्ये मार्ग आहे, परंतु आम्हाला त्यातून समाधान मिळणार नाही जर आमच्या अंतरे देवाविषयी खरोखर आमचं समर्पण आहे, देवाविषयी नितांत आदर आहे, सन्मान आहे, आम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहोत, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही दीन आहोत, तर देव आमचं ऐकल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही नम्र व्हा, दीन व्हा. परमेश्वर दिखाव्याने प्रसन्न होत नाही. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, बारीचा गुरु मानण्यात आला, त्यांचा विचार तोच होता, परंतु शेवटी तिथं गोंधळ झाला भाषेचा. आमच्या जीवनाचा गोंधळ होऊ नये म्हणून परमेश्वर म्हणतो मीच मार्ग आहे, त्या मार्गाकडे आम्ही धावावं, त्या ईश्वराकडे आम्ही जावं. तो देव मुक्त करणार आहे, सुटका देणार आहे. नम्र जोपर्यंत आम्ही होत नाही, जोपर्यंत आमचं समर्पण होत नाही, तोपर्यंत आम्ही नम्र होत नाही. नम्र झालं तो व्यक्ती सर्वांना आवडतो असं गीतकारता देखील म्हणतो. आणि देवाला देखील हेच आवडतं, कारण त्यांनी स्वयं केलं आणि ते मानवाने देखील करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराला स्वर्ग सोडून या जगात येण्याची काय गरज होती का? त्याला या जगामध्ये, पापाने भरलेल्या जगामध्ये येण्याची काही गरज नव्हती. तरी देखील शास्त्र सांगतं की तो सौम्यत जन्म आला, तो दीन होऊन माझ्या करता व आपल्या करता या जगामध्ये आला व येथेही तो नम्रतेने राहिला. का? कारण तो परमेश्वराचा स्वभाव आहे, त्याचे स्वरूप आहे. जसे की उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 आणि 27 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की प्रतिरूपाचा व सदृश्य असा मनुष्य आपण बनवू. ती समानता, तेच प्रतिरूप परमेश्वराला हवंय आहे. म्हणून आज प्रत्येकाला उपवासाची आणि पश्चातापाची गरज आहे. आज आम्ही अशा प्रकारे त्याची प्रतिरूप म्हणून बनून राहणं गरजेचं आहे. परंतु पापामुळं ते हरवलेली होती. पाप कसं आलं? प्रथम मानवाने आम्हा सर्वांना ठाऊक आहे की देव आज्ञा मोडल्यामुळं या जगामध्ये पाप आलं. परंतु परमेश्वराला ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो, अंगीकारतो, त्याच वेळेस आमचा हा जुना स्वभाव
निघून जातो, जुन्या सवया निघून जातात, इच्छा निघून जातात. त्या केवळ सांसारिक किंवा जैविक होत्या. त्यांना परत न स्वीकारणं तेच परमेश्वराचं प्रतिरूप आणि स्वभाव आहे. तोच येशूचा स्वभाव आहे. म्हणून ते प्रतिरूप आम्ही असावं, जे एदेनबागेमध्ये परमेश्वराने निर्मितीच्या वेळी बोलला होता की आपल्या सदृश्य प्रतिरूपाचा मनुष्य आपण घडूयात. परंतु ते प्रतिरूप हरवलं गेलं पापामुळे, आज्ञाभंगामुळे. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रवेश ख्रिस्तावर विश्वास करतो, पश्चाताप करून त्याचा अंगीकार करतो, त्यावेळेस तो स्वभाव आम्हामध्ये येतो. गतकाळच्या जीवनाकडे आम्ही कधी मागे वळून पाहू नये. त्यातून त्या प्रवेश ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेलं आहे. आणि ही पावित्र्य आम्हाला पुनरागमन होईपर्यंत राखून देखील ठेवायचं आहे. परमेश्वराची इच्छा आम्हाला पूर्ण करायची आहे. परमेश्वराची इच्छा पूर्ण करावी जी त्याची इच्छा असते, हाच खरा उपवास ठरला जाईल. आज ज्यांना वचन नाही, आमच्याजवळ हे जिवंत देवाचं वचन आहे, इतरांजवळ नाहीये. ते वचनाचे भुकेले कंगाल आहेत, त्यांना देवाचं वचन सांगणं, प्रसार करणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आम्हाला या जगाच्या अधिपतीच्या बंधनातून प्रवेश ख्रिस्ताने सोडवलेलं आहे, मुक्त केलेलं आहे, त्याप्रमाणे इतरांना मुक्त करण्याकरता आम्ही प्रचार करणं गरजेचं आहे, आचरण करणं गरजेचं आहे. अनेकांची गरज आहे. जो प्रकाश आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो प्रकाश, ते जीवन आणि ज्ञान आम्ही त्यांना देखील द्यावं की ख्रिस्ताचा स्वीकार केल्याने माझ्या जीवनात जो अनुभव आला, ती साक्ष आम्ही इतरांना देणं गरजेचं आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे की आम्ही आमचीच ओळख आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून दाखवित नाही. का? लोक काय विचार करतील, काय बोलतील? कधी कधी लाज वाटते की आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून. परंतु परमेश्वर देवाने हा विचार कधी केला नाही. त्याने आमच्या सर्व अपराधांची क्षमा केली केवळ आम्हावरील त्याच्या प्रेमामुळे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, क्षण मात्र उशीर न करता आमच्या उद्धाराकरता दिला. म्हणून आम्ही त्याचे साक्षी आहोत, तर आम्ही त्याचे जिवंत पत्र देखील व्हावं. आमच्या आचरणातून हा ख्रिस्त परावर्तित होणं गरजेचं आहे. आमचं ध्येय देखील हेच असावं. त्याशी आम्ही सदैव जडून राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून न गडबडता, लाज न धरता, अविचार न करता जर असं जीवन आम्ही जगलो तर हाच खरा उपवास ठरला जाईल की त्या जीवनातून जे अंधकारात सापडत आहे त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश लावा. म्हणून आमचं आचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. देवाचा आत्मा आम्हामध्ये आहे, तर तो आम्हाला चालवत. परिस्थिती कशी असू दे, आम्ही आमची दृष्टी त्या दयाघनाकडे लावावी. परमेश्वर उद्धार करण्यास समर्थ आहे. आमच्या जीवनात क्लेश येतात, दुःख येतात, अडचणी येतात. कधी कधी देवाची देखील इच्छा असते, कारण योगाच्या जीवनामध्ये देवाने अनुमती दिली सैतानाला, परंतु योग शेवटपर्यंत टिकला. त्याप्रमाणे आम्ही टिकणं गरजेचं आहे. उपवास केवळ आमच्या शरीराला उपवास ठेवणं नव्हे, उपाशी ठेवणं नव्हे, तर देह, आत्मा, प्राण हे तिन्ही आहे, त्यांचा देखील संबंध आहे. आणि म्हणून उपवास करून बिछाण्यावर पडणं, भुकेने व्याकुळ होणं, या कुशीवरून त्या कुशीवर वळणं आणि भुकेपोटी लेकरांवर चिडणं किंवा राग काढणं किंवा वडील घरी आल्यानंतर तक्रारी सांगणं, याला उपवास म्हणत नाही. हा केवळ दिखावा आहे. परमेश्वर कोणाचा उपकार घेत नाही, तो तर देणार आहे. मानव त्याला काय देणार? मध्य कृष्णवर्तमान 6 अध्याय 16 वचन जर आम्ही वाचलं तर तो संदर्भ आम्हाला मिळतो. सर्वांना सांगण्याची, दाखवण्याची गरज नाही की मी उपवास धरला आहे, मी उपवास ठेवला आहे. ज्या परमेश्वर देवाने आम्हाला आपल्या तळ हातावर आमचं चित्र कोरलेलं आहे, त्याला सर्व गोष्टी ठाऊक असतात. त्याला कळत नाही अशी कुठलीही गोष्ट राहू शकत नाही. त्याला सर्व काही ठाऊक आहे.
आम्ही घाबरतो. जो या जगाचा अधिपती आहे त्याला प्रवेशस्थानी मृत्यूला जिंकलेला आहे. तो ख्रिस्त आमच्यात भरलेला असावा, कारण आमचा देह त्याचे मंदिर आहे, तोच आम्हामध्ये वास करतो. उपवास केवळ आमच्या स्वार्थासाठी नसावा, समाज, परिवार या सर्वांसाठी करावा. जे आमचे शत्रू आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही उपवास प्रार्थना करावी. जे ईश्वरपणासाठी वंचित आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही उपवास करणं गरजेचं आहे. ज्या एस्तेर राणीने विश्वासानं आणि प्रार्थनेद्वारे उपवास केला 3 दिवस 3 रात्र, त्या अनुषंगाने आम्ही उपवास करणं गरजेचं आहे. परमेश्वराचं गुणगौरव करून स्तुती स्तवना अंतकरणाने त्याचं गौरव करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये, बंद घरामध्ये, प्रार्थनेच्या खोलीमध्ये आत्म्याने आणि खरेपणाने रडून पश्चाताप करून त्या सर्व अंधकाराच्या शक्तींना भेदून आम्ही प्रार्थना आणि विनंती करणं गरजेचं आहे. तेव्हा खरेपणाने, आत्म्याने आणि खरेपणाने ज्यावेळेस आम्ही रडून प्रार्थना करू, गुडघ्यावरून दिन होऊन प्रार्थना करू, ती प्रार्थना या सर्व अंधकाराच्या शक्तींना भेदून परमेश्वराजवळ पोहोचेल आणि परमेश्वर हृदयाने भान हरवून केलेल्या प्रार्थना आणि विनंती ऐकेल आणि उत्तर देईल. जर अशा रीतीने प्रार्थना, तर देहाची काय मजाल की तो अन्नाची वासना करेल. कुठली वासना, कुठली इच्छा राहणार नाही, ना भूक ना तहान. हाच खरा उपास आहे. म्हणून योवेल 12 आणि 13 वचनामध्ये तो संदर्भ दिलेला आहे की आक्रमण करा, वस्त्र फाडा. आपले हृदय फाडा, वस्त्र नव्हे तर आपले वस्त्र फाडणं आपली शारीरिक अवस्था दाखवते. मन देवाकडे वळवणं, आमचे विचार शरीराने, जीवाने सर्व वाईट विचार, काम, पश्चाताप करून सोडून देणं. आणि मग नंतर आमच्या निदर्शनास येईल की देव वचनानुसार क्षमा करेल. त्याचं भय आम्ही धरावं, आज्ञा पालन करावं. मराठी 4 आणि 2 मध्ये देखील म्हटलंय की पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल, वासराप्रमाणे घडाल. हे सर्व आशीर्वाद परमेश्वर देव आम्हाला देणार आहे. म्हणून त्याचं पवित्र नामाचं भय आम्ही धरणारे असावे, तर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल आणि त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. आरोग्य देखील देवच देईल. म्हणून आम्ही या उपासनात देवदेवाने आम्हाला ही संधी दिलेली आहे. जेवढा अधिक आम्ही तिथं स्तुती आराधना करू, त्याच्या इच्छेला सादर होऊ, जुने विचार सोडू, तितकं अधिक सामर्थ्य देव आम्हाला देणार आहे. ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास धरले, कारण त्याला त्या भयंकर यातनातून जावं लागणार होतं. आमच्या पापाबद्दल सहन त्याने सर्व काय केलं. जी आम्हाला शिक्षा मिळणार होती त्या यातना मृत्यू ते त्याने आपल्या स्वतःवर घेतलं. आम्हाला न देता स्वतःवर घेतलं. त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये म्हणून त्याची इच्छा पूर्ण करून खरा उपवास पूर्ण करूया. देवा करू या अवसरे तुम्हाला मला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. परमेश्वरा दया, आम्ही तुझ्या अत्यंत आभार मानतो. दया जीवन वाचणारे आमच्या जीवनाशी तू बोलतोस. आम्ही आमच्या विचाराने, इच्छेने जीवन जगू नये. हे जीवन आमचं नव्हे, ते त्या परमेश्वराने आम्हाला दिलेली उधार देणगी आहे. त्याकरता तो शापित वधस्तंभ त्याने स्वीकारला. सर्व जगाचं पाप त्याने व्हायले, आम्हाला मुक्ती मिळावी म्हणून सर्व प्रकारचे क्लेश, दुःख त्याने सहन केलं. जी शिक्षा आम्हाला होणार होती ती त्याने स्वतःवर घेतली. त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाबद्दल खंडणी म्हणून मोल देऊन त्याने आम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणून हे जीवन आमचं नव्हे, ते त्या परमेश्वराची ही उधार देणगी आहे. त्यावर तो ईश्वर झाडाझडती येणार आहे. तो देव दयाळू, कृपाळू, मंदक्रोध आहे. म्हणून तो आम्हा सर्वांचं धीरानं सहन करतो. म्हणून आम्ही त्याचा दुरुपयोग करू नये. आज देव आम्हाला पुन्हा सर्वांना आव्हान करत आहे की पश्चाताप करा,
पश्चाताप योग्य अशी फळं द्या. म्हणून देवाने दिलेली ही मौल्यवान संधी आहे, त्या संधीचा आम्ही लाभ घ्यावा. आम्ही आमचं स्वतःचं परिचय करावा. आम्ही अनेकदा चिडतो, रागावतो, अनेक प्रकारची पाप करतो, परंतु आम्हाला त्यावेळेस कळत नाही की हे पाप आहे. आणि त्यामुळे देवाची सहभागिता, देवाची संगती, देवाचा आशीर्वाद निघून जातात. जर आम्ही लीन नम्र होऊ तर त्याची जाणीव आम्हाला होईल. ख्रिस्त या जगाचा निर्माण करतात. सर्व अधिकार सत्ता त्याच्यामध्ये, त्याच्या शब्दामध्ये महान सामर्थ्य, स्पर्शामध्ये महान सामर्थ्य, परंतु तो केवळ आमच्यावर कृती करण्याकरता या जगामध्ये दीन होऊन आला, नम्र होऊन आला. तो स्वभाव आमचा देखील असावा. तो आमचा गुरु आहे, स्वामी आहे. आम्ही त्याचे शिष्य आहोत, तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आम्ही प्रयत्न करावा, जरी आम्ही दुर्बळ असतो तरी. म्हणून तो आत्मा आम्हा प्रत्येकाला तुझे ईश्वर, म्हणजे आमच्या आंतरिक चिडचिडी होणार नाही, हवालदिल आम्ही होणार नाही, निराश आम्ही होऊ नये. तो आशेचा जिवंत देव आहे, त्याच्याकडे आम्ही जावं. मनोभावे आम्ही परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्या. आमच्या जीवनात त्याला कार्य करण्याची संधी द्यावी. म्हणून या उपासनाचा आम्ही प्रत्येक लेखाने लाभ घ्यावा. परमेश्वर जी अपेक्षितो त्या सर्व त्याच्या पवित्र विचारांना आम्ही प्राधान्य द्यावं, स्वीकार करावा आणि त्या अनुषंगाने चालावं. आणि मग आम्हाला एक वेगळा अनुभव आमच्या जीवनात आल्याशिवाय राहू शकत नाही. आमचं भविष्य कशा प्रकारचं आहे आम्हाला ठाऊक, भविष्यामध्ये काय काय घडेल आम्हाला ठाऊक नाही. परंतु त्या सर्व प्रकारच्या समस्येला आम्ही तयार व्हावं, आम्ही सामर्थ्यशाली व्हावं, म्हणून हा उपास समय आहे. या उपास समयातूनच आम्ही आध्यात्मिक जीवनात बलवान होणार आहोत आणि अनपेक्षित अशा सर्व प्रसंगाला त्या सामर्थ्याने झुंजणार देखील आहोत आणि त्यावर विजय देखील प्राप्त करणार आहोत. म्हणून आम्ही प्रत्येक लहान थोर लेखाने उपवास करावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. पश्चाताप करावा आणि देवाला आपलं जीवन समर्पित करावं. परमेश्वर म्हणतो तुम्ही दीन नम्र व्हा, लीन व्हा, तर आम्ही ते जीवन जगावं, परमेश्वराच्या सानिध्यात सहभागी असावं आणि त्याचा लाभ आम्ही प्रत्येकाने घ्यावा. तो देव आरोग्य देणारा आहे, तो देव सामर्थ्य देणारा देव आहे, तो देव सर्व वाईटापासून संरक्षण करणारा देव आहे. त्या ईश्वराकडे हीच प्रार्थना असावी की सर्व वाईटापासून आम्हाला तो सुरक्षित ठेव. तारणारा उद्धार प्रवेश ख्रिस्ताच्या गोडाने प्रेरणावाद मागत आहे म्हणतो ईश्वरा. त्यावेळेस गीत गात असताना आपण आपलं गाण परमेश्वराला अर्पण करूया आणि काही सूचना देखील आहेत. डब्याचं देखील उपवास समयात आपण जे सोनाकराचे डबे देतो त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पोहोचवणं प्रयत्न आम्ही करूया वेळेप्रमाणे. त्याप्रमाणेच आजही कोरोना वाढत आहे, सर्वांनी काळजी घ्यावी. कदाचित लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता आहे आणि सर्व प्रकारची अडीअडचणी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया की हा सर्व आजार नियंत्रण आणावा. म्हणून आपण आपल्या प्रार्थनेमध्ये वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया आणि आपले जे काही सर्व नियोजन आहे उपवास समयाचं ते सर्व देवाने आशीर्वाद करावं. तो देव मार्ग काढणार आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने त्याचकडे मागणं गरजेचं आहे. आणि पुढील सूचना नियोजन झाल्यानंतर मंडळीचे सेक्रेटरी निलेश कांबळे ही व्हॉट्सअपवर आपल्याला कळवते आणि त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी प्रार्थना देखील होतील. 7 ते 8 पर्यंत प्रार्थना होते. आपण देखील दक्षता घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करत असताना गीत क्रमांक 506 याचं पहिला आणि शेवटचं चरण गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. तन मन धन प्रभू तव चरण, तन मन धन प्रभू तव चरणी, तन मन धन प्रभू तव चरणी, सकल तुझे
माझे ते मीच मिळविले, माझे ते मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी तन मन धन प्रभु तव चरणी, वाट करे पण जीवन मम तो, वाट करे पण जीवन मम तो, शरणागत मी पतित तो लागा, शरणागत मी पतित तो लागा, जय दे भव तरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. आशीर्वाद मागूया. प्रेमणेश्वरा दयागणा, आम्ही तुझे अत्यंत आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाचा जे घोष करतो. तुझवरील प्रीतिस्तव, तू दिलेल्या प्रेमातून तुझ्या भावराज्य अर्पण केलंय. त्या दानावर तुझा आशीर्वाद असू दे आणि या दानाचा विनियोग तुझ्या गर्भ राज्याच्या सेवेसाठी करू दे. गुरुदेव, आपण जिवंत भाषणाद्वारे आमच्या जीवनाशी तू बोलतोस, आव्हान करतो. यामध्ये आम्हाला तुझी किती काळजी आहे, तुझं किती प्रेम आणि प्रीती आम्हा मरती मानवावर आहे. म्हणून आम्ही देखील आमच्या जीवनाचं परीक्षण करावं. आमच्या जीवनातल्या ज्या सर्व वाईट गोष्टी आहेत त्या आम्ही सर्व सोडून द्यावे. आमचे विचार कशा प्रकारचे आहेत, त्या विचारांद्वारे खरोखर परमेश्वराला आनंद होत आहे का? कारण आम्ही अतिशय दुर्बळ आहोत, आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही केवळ गातो, मित्र जरी तुच्छमाने जा प्रभूला सांगा, आम्ही तुझकडे येत नाही. परंतु तो म्हणतो, आता तरी परमेश्वराचं वचन आहे का? मजकडे व्हा, आक्रमण करा. आपली वस्त्र नाही तर आपले हृदय करा. लीन होणं गरजेचं आहे, दीन होणं गरजेचं आहे, नम्र होणं गरजेचं आहे. त्या भग्न हृदयाने तो जकातार गेला आणि तो जो रडत गेला तो आनंदाने परत गेलेला आहे. हे रहस्य आहे जीवनाचं. तो ख्रिस्त म्हणतो, मजकडे या, मी तुम्हाला सोडणार आहे, मुक्ती देणार आहे. त्या ख्रिस्ताची ती प्रेमळवाणी आम्ही ऐकावी, त्याचकडेच आम्ही जावं. जीवनातलं सर्व दुःख ओझं ज्याने वाहिलं, ज्याने आमचा उद्धार केला, ज्याने आम्हाला नवं जीवन दिलं, त्याची पुत्र संतान, त्याची लेकर होण्याचा अधिकार दिला, आज आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत याचं परीक्षण आम्ही करावं. आमच्या आचरणाद्वारे त्या ईश्वराला खरोखर आनंद होत आहे का? ज्याने आम्हाला शून्यातून उभारलेला आहे, जो आम्हाला समृद्ध करतो, ज्याचे अनंत आणि अगणित उपकार आमच्या जीवनात आहेत, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही आज वर्तत आहोत नाही, तर आम्ही त्याच्या या आव्हानाचा स्वीकार करावा, पश्चाताप आम्ही करावा, आमचं ओझं त्या ईश्वरासमोर आम्ही मारावं. भग्न हृदयाने आक्रमण करून, रडून, पश्चाताप करून गुढ्यावं. ज्यावेळेस आम्ही त्याबद्दल, त्या परिस्थितीबद्दल असं का व्हावं, असं का घडावं, दानिलाप्रमाणे आम्ही ज्यावेळेस अंगीकारतो, त्यावेळेस ते ओझं घेऊन आम्ही परमेश्वराला शरण जातो, त्यावेळेस समस्या सुटल्याशिवाय राहू शकत नाही. ती आमची प्रार्थना, ती आमची याचना, ती आमची विनंती या आकाशातील अंधकाराच्या ज्या बलशाली शक्ती त्यांना भेदून जिवंत देवाकडे गेल्याशिवाय राहू शकणार नाही आणि तिथून उत्तर आल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून आम्ही आमचं परीक्षण करणं
फार महत्वाचं आहे. नम्र जर आम्ही झालो, दीन झालो, त्याप्रमाणे आम्ही वागतो तर देव आम्हाला निश्चित आशीर्वादित करतो. म्हणून देव बाप्पा पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला सर्वांचं सहाय्य, मदत आणि नाश तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्ताचे गुण आणि प्रेम मागत आहे म्हणते. आपण प्रभूनी शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमच्या ऋणी आजून सोडले आहे तशी तू आमच्या ऋणी आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षित आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. मेंढरांचा महान मेंढपाळ, आमचा तारणारा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची प्रेमळ संगती आपणाबरोबर आणि देवाच्या सर्व लहान थोर प्रिय लेकरांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा होत्याला खालीवर, तो पाप पुत्र आत्मा जा अनंत मा